नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला माझं रोजचं डेली रुटीन दाखवते. मी माझ्या कामावर कोणत्या कोणत्या रेसिपी बनवतात आणि तुमच्या कमेंटनुसार आलेल्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करते. तर आज पहिल्या घरी कामावर पोचली. इथे नाश्त्यासाठी मस्त अशा सॉफ्ट इडल्या बनवल्या आणि तुम्हाला माहिती आहे आज मला दोन्ही कामावर इडल्याच बनवाव्या लागल्या. आज पहिल्या कामावर इडली आणि चटणी बनवली. तर ही बघू शकता मस्त सॉफ्ट अशा इडली चटणी आणि हा सांबार बनवलेला आहे. दोन्ही घरात इडली चटणी जरी असली तरी दोन्ही घरात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टाईलचा सांबार बनवलेला आहे. तर दुपारी लंचसाठी सांबारबरोबर खायला भात पण बनवलेला आहे आणि चपात्यासुद्धा बनवलेल्या आहेत. तर इकडे जो सांबार बनवला आहे त्याची पद्धत वेगळी आहे. दुसऱ्या कामावर जो सांबार बनवला आहे त्याची पद्धत वेगळी आहे. तसंच हे बीटरूट पण बॉईल करून निघाली आहे. तर इकडचं माझं काम संपलं आहे. सगळं जेवण झाकून किचन क्लीन करून मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. सध्या मुंबईत खूपच गरम होतं आहे आणि त्यात गॅससमोर उभं राहून आहे ना एकदमच हालत खराब होते. तर दुसऱ्या कामावर पोचली. दुसऱ्या कामावर आल्यावर इकडे पण खूप साऱ्या इडल्या बनवल्या. तर हे इडल्या मी दोनदा 2 प्लेटमध्ये इडल्या बनवल्या आणि त्याच्यासोबत ही लाल चटणी बनवलेली आहे. तिकडे आपण नारळाची चटणी बनवलेली आणि इकडे मी चणा डाळ, उडीद डाळ, टमाटर आणि लाल मिरची ह्याची चटणी बनवली आहे. त्यासोबत हा सांबार वेगळा. ह्या सांबारमध्ये मी गाजर, बीन्स टाकलेलं आहे आणि तिकडे जो सांबार बनवला त्या सांबारमध्ये मी शेवगाच्या शेंगा, वांगं आणि भोपळा टाकून बनवलेला आहे. तर दोन्ही घरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा सांबार बनवला, वेगळ्या वेगळ्या प्रकारची चटणी बनवली. इडल्या मात्र सेम बनवल्या. तर आज दोन्ही घरामध्ये इडल्यांचाच प्लॅन होता कारण आज आहे सुट्टीचा दिवस. तर इकडे पण मी भात बनवला आहे बरं, पण हा भात सांबारबरोबर खाणार नाही आहे. ह्या भाताचा मी कर्ड राईस बनवणार आहे. तसाच चहा पण बनवलेला आहे आणि आता मी सरांना नाश्ता देत आहे. तर सरांना असा नाश्ता पाहिजे होता. म्हणजेच ह्या गरमागरम ज्या इडल्या होत्या त्या इडलीला असं तूप लावायचं आणि त्याच्यावरून जी पोडी चटणी असते ना ती लावायची. पोडी चटणी म्हणजे काय तर ही साऊथ इंडियन चटणी असते. चण्याची डाळ, उडदाची डाळची ही चटणी असते. ही रेडीमेड चटणी होती आणि असं मस्त गरम गरम इडल्यांना एका बाजूला असं तूप लावलं आणि त्याच्यावर अशी पूर्ण चटणी पसरवली. सरांना या चटणीवाल्या 2 इडल्या पाहिजे होत्या आणि प्लेन 2 इडल्या पाहिजे होत्या. म्हणून गरमागरम मी सांबार काढला एका बाउलमध्ये, चटणी काढली आणि हे इडलीचं भांडं असा सगळा मी प्लेट रेडी करून सरांना नाश्ता दिला. इडल्या कशा गरम गरम खायला जरा मजा येते ना, म्हणून इडल्या झाल्या इडल्या आणि हे सगळं सांबार, चटणी सरांना नाश्ता देऊन मी कर्ड राईस बनवला. किचन वगैरे क्लीन केलं. सगळा बनवलेला स्वयंपाक झाकून ठेवला आणि आता मी चालली आहे तिसऱ्या कामावर. तर ही 2 कामं जवळजवळ आहे. माझे तिसरं काम परत थोडंसं लांब आहे. त्यासाठी मला परत 3 किलोमीटर लांब यायला लागतं. तर चला मी तुम्हाला दाखवते तिसऱ्या कामावर मी काय बनवते. तर तिसऱ्या कामाची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला खूप खूप सपोर्ट करा. तिसऱ्या कामावर पोचली. इकडे नाश्त्यासाठी मी मस्त असा उपमा बनवलेला आहे. हा रव्याचा उपमा आहे. उडदाची डाळ, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी देऊन खूप सारी कोथिंबीर टाकून हा असा उपमा बनवलेला आहे. त्यानंतर हा मस्त कुकरमध्ये भात बनवलेला आहे. इथे एकाच व्यक्तीचं दोन्ही टायमाचं स्वयंपाक मी बनवते. ही इथे मी डाळ बनवलेली आहे. मस्त अशी फोडणीची डाळ बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हे असं लाल तिखटाची आणि लसणाची फोडणी देऊन मस्त अशी तडकेवाली डाळ बनवलेली आहे. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला मी आता भाजी पण दाखवते. तर मी 7-8 चपात्या इथे बनवते दोन्ही टायमाच्या. भात बनवते, डाळ बनवते, नाश्ता, भाजी असा पूर्ण स्वयंपाक असतो. ही कोबीची भाजी मी बनवलेली आहे. थोडासा टोमॅटो टाकून, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून मस्त अशी सुकी कोबीची भाजी बनवलेली आहे. आणि आता मी पपई कापणार आहे. रोज एक कुठलं ना कुठलं फ्रूट असतं कापायला. कधी कलिंगड असतं, कधी पपई असते, कधी डाळिंबाचा ज्यूस काढायचा असतो, कधी ॲपलचा ज्यूस काढायचा असतो. तर पटापट मी हे पपईचं साल काढून घेतलं, बिया काढून घेतल्या आणि एका बरणीमध्ये मस्त असे कट केले. अशा दोन्ही बरण्यांमध्ये पपई कापून मी आता हे फ्रीजमध्ये ठेवते. इकडचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. किचन वगैरे क्लीन करून मी आता चालली आहे घरी. तर हे माझं तिसरं आणि शेवटचं काम आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा.